सिनेमा पाहिला. खूप मस्त झालाय मूवी. अर्थातच ट्रेलर बघून खूप जास्त उत्सुकता होती, कारण काळी जादू म्हटल्यावर आपल्या सगळ्यांच्याच मनात जी काही धाकधूक होते. आय वुड से प्लीज डोंट मिस दिस फिल्म. शक्यतो रात्री बघू नका, कारण कदाचित रात्री झोप लागणार नाही. मुझे फिल्म बहुत अच्छी लगी. आई थिंक आजकल कुछ सीज़न ऐसा चल रहा है कि मैं बैक टू बैक मराठी फिल्म्स देख रही हूँ एंड मराठी सिनेमा इज़ गिविंग ग्रेट कंटेंट. शैतानी गुड़िया रखी है, ये क्या करने वाली है. ओहो हो. अब एक्चुअली स्पाइस स्टार्ट है. अजूनही गूज बम्प्स कमी झालेले नाही आहेत. आउटस्टँडिंग वाटली फिल्म. खूप दिवसांनी मराठी मध्ये असा थ्रिलर सिनेमा आलेला आहे. हॉरर सायकोलॉजिकल थ्रिलर अशी एक फिल्म आहे. खूप दिवसानंतर अशी इंटरेस्टिंग फिल्म मी बघितली आहे. एवढं सगळं असूनही मी घाबरले म्हणजे विचार करा. मी सिनेमाचा भाग आहे. कारण एक सायकोलॉजिकल थ्रिलर बघितलेलं आहे, त्यामुळे ॲक्च्युली म्हणतात थ्रिलिंग मूड आहे. भीतीदायक सुख तुम्हाला अनुभवायचं असेल तर थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. उत्तम फिल्म आहे. काही जेन्युइनली स्केरी मोमेंट्स आहेत आणि पटकन दचकायला होतं, हे होतं. मी आत्ताच जारण ही फिल्म पाहिलेली आहे आणि खूपच सुंदर हॉररवाली फिल्म आहे. सो तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. नमस्कार, मी रेशम अंबादास. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सध्या हॉरर जॉनरची जणू लाटच आलेली आहे. झी5वर अंधारमाया ही वेब सिरीज हॉरर जॉनरची आहे. नाटक 2:22 हॉरर जॉनरचं आहे आणि जूनमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट किर काटा किर, खवीस, तसेच आज प्रदर्शित झालेला जारण हा देखील हॉरर जॉनरचा चित्रपट आहे. या चित्रपटाला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आलेले आहेत, तसेच प्रेक्षकही आलेले आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांना चित्रपट कसा वाटला. चला तर मग. प्रेक्षकांना आवडतोय सिनेमा असं वाटतंय मला आणि खूप एक्साइटमेंट आहे. मनात थोडी भीती आहे. आज पहिला दिवस आहे रिलीजचा, त्यामुळे बघूया आता. प्रीमियरला तर प्रेक्षकांना आवडलेला आहे सिनेमा. आता पुढे काय होतं आहे, पुढे सिनेमा कसा टिकून राहतो आहे ते बघूया. मला वाटतं पुढे सिनेमा तोही लोक बघतील आणि एन्जॉय करतील. महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मी हे आवाहन करीन की त्यांनी कृपया सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघावा, कारण हा सिनेमा खरोखरीचा एक थिएट्रिकल अनुभव आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीने OTT किंवा सॅटेलाईटची वाट बघितली तर कदाचित एक वेगळा अनुभवाला मुकू शकाल. सॅटेलाईट आणि OTTवरही पहाच, पण आधी थिएटरमध्ये पहा प्लीज. मुझे फिल्म बहुत अच्छी लगी. आई थिंक आजकल कुछ सीज़न ऐसा चल रहा है कि मैं बैक टू बैक मराठी फिल्म्स देख रही हूँ एंड मराठी सिनेमा इज़ गिविंग ग्रेट कंटेंट. आई लव द फर्स्ट हाफ ऑफ द फिल्म. इट्स वेरी एजी. एक हॉरर फिल्म की तरह मुझे दिखी, with like a very gripping storyline, and I wish the team all the very best, especially to Anis sir. I've known him for a very long time, and my friend Manan, he's co-producing it, and I so look forward to be watching the second half of it. सारे किरदार, I think मराठी actors जो हैं, anyhow they are very good actors, you know. उनका परफॉर्मेंस देख के लगता है कि वो आए हुए हैं थिएटर बैकग्राउंड से, तो ऐसा मैं किसी एक को चूज़ नहीं कर सकती. आई थिंक सब ने, जो छोटी बच्ची का किरदार भी प्ले करी है, उसने भी अपना परफॉर्मेंस बहुत दिया है. हालांकि इंटरवल तक मैंने देखा उनका एक ही डायलॉग था, यू नो, जस्ट इंटरवल से 10 मिनट पहले वो कुछ बोलती हैं, बट इट वॉज सो गुड. तो सभी ने ही बहुत अच्छा निभाया है, चाहे वो जो मेन लीड है या उनके हस्बैंड हो, उनके माता पिता हो, उनकी डॉटर हो. एवरीबडी इज़ फेनोमिनल एंड ऑल द कास्ट. मुझे आई थिंक स्टोरी बहुत अच्छी लगी. आई थिंक एक बहुत इंटेलिजेंटली पिक्ड अप स्क्रिप्ट है, बिकॉज ऑफ कोर्स एक रहता है कि एक अच्छी स्टोरी को आप पब्लिक को दिखाएं. सो आई फील इट्स अ वेरी इंटेलिजेंट मूव टू पिक अप द स्क्रिप्ट. मुझे सारे एक्टर्स पसंद है, ऐसा नहीं है मैं स्पेसिफिकली एक का लूँगी नाम मैंने, बट मैं आपको ये ज़रूर बता सकती हूँ कि पहली जो मराठी फिल्म थी वो मैंने अपनी खुद की कज़िन की होम प्रोडक्शन की देखी थी, वेंटिलेटर. तो तब से मेरा मराठी फिल्म से एक कनेक्शन बैठा था, एंड आई एंजॉय वॉचिंग अ लॉट ऑफ मराठी फिल्म्स. शैतानी गुड़िया रखी है, ये क्या करने वाली है. ओहो हो. अब एक्चुअली स्पाइस स्टार्ट है. किसकी एक्टिंग ज़्यादा अच्छी लगी? मेरे को ऑब्वियसली राधा और जो बच्ची है ना सही, वो भी बहुत अच्छा परफॉर्म कर रही है. मैंने एक्चुअली नया मराठी मूवीज़ देखना स्टार्ट किया है, तो अभी धीरे धीरे थोड़ी थोड़ी मराठी लैंग्वेज समझ में आने लग गई है. इसमें तो सबटाइटल्स भी चल रहा है ना, बट ज़रूरत नहीं पड़ रही, क्योंकि ना इफेक्ट्स वगैरह वाली मूवी है ना, तो आपका वैसे ही ध्यान बना हुआ है, तो याद नहीं रहता कि लैंग्वेज आ रही है नहीं आ रही है.
दिखती रहती है वाली। और ये सबसे ज्यादा तो खतरनाक ना, ये जो है ना, ये दिखाओ उसको, ये है ना भाई साहब, इसको देख के ही डर लग रहा है। नमस्कार मंडळी, मी श्रीरंग देशमुख. आत्ताच जारणचा मुंबईतला प्रीमियर बघून बाहेर आलो आहे. अजूनही गूज बम्प्स कमी झालेले नाही आहेत. जारण हा मराठीसाठी वेगळ्या विषयावरचा चित्रपट आहे आणि मराठी लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते सुद्धा उत्तमोत्तम कलाकारांना घेऊन किती प्रकारचे वेगवेगळे चित्रपट आणि विषय आपल्यासमोर आणत असतात हे जारण पाहिल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या लक्षात येईल. जारण रिलीज झालाय, आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा आणि असेच गूज बम्प्स एक्सपिरियन्स करा, अनुभवा. आउटस्टँडिंग वाटली फिल्म. खूप दिवसांनी मराठी मध्ये असा थ्रिलर सिनेमा आलेला आहे, हॉरर सिनेमा आलेला आहे आणि खूप छान प्रोडक्शन व्हॅल्यू असलेला सिनेमा आलेला आहे. आमचा मित्र अमोल भगत याची पहिली निर्मिती असलेला चित्रपट इतका कमाल केला आहे, सगळ्यांनी कामं कमाल केली आहेत. आमचा मित्र मिलिंदनी कमाल कॅमेरा वर्क केलेला आहे. सो प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. बस हॉरर हा माझा असा काही खूप फेवरेट जॉनर नाही आहे, पण त्यामुळे मी जरा घाबरतच होते, बाबा आपल्याला काय बघायला लागणार आहे, कारण मी असं डोळा एक वगैरे करून वगैरे चित्रपट बघते किंवा मी जातच नाही, म्हणजे भूताचे चित्रपट वगैरे असं मी काही बघत नाही. पण मला तरीसुद्धा अख्खा वेळ खिळवून ठेवलं, मी बघू शकले आणि मला मज्जा पण आली, पण मला त्यातला सस्पेन्स पण आवडला आणि मला थोडीशी भीतीही वाटली. सो मला असं वाटतं की एका कुटुंबानी एकत्र जाऊन बघण्याचा चित्रपट आहे, जिकडे तुम्हाला असे वैविध्यपूर्ण इमोशन्स एक्सपिरियन्स करता येतील. सो OTTवरती येण्याची किंवा TV वर येण्याची वाट प्लीज बघू नका. मराठी चित्रपटगृहात जाऊन बघा. थँक्यू. हाय नमस्कार, मी पल्लवी पाटील. आत्ताच जारण ही फिल्म मी बघून बाहेर पडली आहे. ही एक काय म्हणता येईल, हॉरर सायकोलॉजिकल थ्रिलर अशी एक फिल्म आहे. खूप दिवसानंतर अशी इंटरेस्टिंग फिल्म मी बघितली आहे आणि खूप एंगेजिंग आहे. शेवटपर्यंत होल्ड करून ठेवते आणि शेवटी काहीतरी वेगळंच तुमच्या डोळ्यासमोर येतं, तुम्हाला वेगळंच काहीतरी बघायला मिळतं. खूपच इंटरेस्टिंग आहे सगळं आणि माझी खूप खास मैत्रीण फिल्ममध्ये आहे, अनिता दाते. उत्तम काम केलं आहे. तिची जरा भीती वाटते, गंगुटी नावाचं तिचं कॅरेक्टर आहे, तिची भीती वाटते, थोडीशी दया येते. सगळ्यांनीच खूप अप्रतिम काम केलं आहे. त्यांचं सगळ्यांचा लुक खूप छान डिझाईन केला आहे सौरभ कापडे याने. सो ही फिल्म प्लीज तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण त्याशिवाय त्याची मजा नाही. नमस्कार, मी रसिका सुनील. मी आत्ता जारण हा सिनेमा पाहिला. खूप मस्त झाला आहे मूवी. अर्थातच ट्रेलर बघून खूप जास्त उत्सुकता होती, कारण काळी जादू म्हटल्यावर आपल्या सगळ्यांच्याच मनात जी काही धाकधूक होते ती सगळी धाकधूक एव्हीच्या म्युझिकमधनं, मिलिंद जोगच्या व्हिज्युअल्समधनं आणि ऋषिकेश सरांच्या डोक्यामधनं इतकी सुंदर आली आहे. मला वाटतं सगळ्यांचे परफॉर्मन्सेस बघायला प्लीज नक्की बघा जारण हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊ. नमस्कार, मी भार्गवी चिरमुले. आज मी जारण पिक्चर बघायला आले होते. खरं तर मी या सिनेमाचाच एक भाग आहे, कारण आम्ही हा सिनेमाचं एक प्रमोशनल गाणं केलं, जे तुम्ही पाहिलं असेलच. एवढं सगळं असूनही मी घाबरले, म्हणजे विचार करा. मी सिनेमाचा भाग आहे, मी सिनेमाचं ते गाण्याचं शूट केलं आहे. मला गोष्ट माहिती होती, पण तरीसुद्धा मला भीती वाटली. याचं संपूर्ण श्रेय मुळात लेखनाला जातं, कारण अशा पद्धतीची फिल्म जेव्हा असते ती लिखाणात सुंदर पाहिजे, त्याचं कॅमेरा वर्क आणि त्याचं म्युझिक, या तिन्ही गोष्टी बँग ऑन आहेत. आणि कलाकारांचं काय कौतुक करू. म्हणजे अनिता आल्यानंतर भीती वाटते, अमृताची एका पॉईंटनंतर दया येते की एखादा माणूस जर खरंच या परिस्थितीतून जात असेल तर त्या माणसाने काय काय सहन केलं असेल. आणि उत्तम प्रोडक्शन व्हॅल्यूज आहेत जे आपल्याला सिनेमामध्ये दिसतात. सगळे कलाकार उत्तम आहेतच, प्रश्नच नाही. म्हणजे कोणाचाही रोल छोटा किंवा मोठा नाही, तो कथा पुढे घेऊन जातो आणि कथानकासाठी महत्त्वाचा आहे आणि हेच महत्त्वाचं आहे. तर या जारणनी आपल्यावरती जारण केलं आहे. तर हा सिनेमा थिएटरमध्ये येऊन नक्की बघा आणि आमचं गाणंही बघा. कारण एक सायकोलॉजिकल थ्रिलर बघितलेलं आहे, त्यामुळं ॲक्च्युली म्हणतात तर थ्रिलिंग मूड आहे. सिनेमा अतिशय मेंटल बुद्धिबळ आहे. इतके त्यांनी टर्न्स आणि ट्विस्ट दिलेले चित्रपटात की लेखकाबरोबर, म्हणजे आत्ताच बुद्धिबळाच्या गेममध्ये आपला गुकेश जिंकलाय कार्लसन विरुद्ध, तर मला असं वाटतं ऋषिकेश गुप्तेने एक बुद्धिबळाचा डाव खेळायला द्यावा. इतके त्यांनी ट्विस्ट अँड टर्न्स दिलेले आहेत. मला घरी जर राहायचं असेल तर मला म्हणावं लागेल की मला अमृता सुभाषांचं काम आवडलं, कारण ती माझी बायको आहे. आणि त्याने अप्रतिम काम केलं आणि त्याचं काम मध्ये स्क्रीन फोडून बाहेर येते असं काम केलेलं आहे त्यांनी. तर मला भयंकरच आवडलं, विलक्षण. म्हणजे एक तोडफोड म्युझिक आहे. म्हणजे इतकं सुंदर ते गाणं त्यांनी केलं होतं ते तर आहे, पण बाकीचं म्युझिक सुद्धा प्रफुल्ल चंद्रांनी काय म्हणतात त्याला, त्याचा एक सोल पकडलाय, परफेक्ट पकडलाय.
आणि तो परफेक्ट सोल पकडल्यामुळे अक्षरशः प्रत्येक ठिकाणी जान भरली जाते त्या फिल्ममध्ये. आउटस्टँडिंग म्युझिक केलं, मला फार आवडलं. मी प्रेक्षकांना असं आवाहन करेन की हे स्क्रिप्ट तुम्हाला, ही फिल्म तुम्हाला फार वेगळ्या प्रकारे गुंतवून ठेवेल. तुम्हाला एक सायकोलॉजिकल थ्रिलर मिळेल आणि शेवटाकडे तुम्हाला खूप आनंद मिळेल. अरे बापरे, असं चकवलं काय आपल्याला. आणि त्यामुळे एक तो चित्रपट तुम्ही एकदा पाहिल्यानंतर एंड कळल्यानंतर तुम्हाला पुन्हा बघावं असं वाटेल की पहिल्यापासून कसे क्लूज ठेवले होते. त्यामुळे असा ट्विस्ट बघण्यासाठी जरूर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघा. मी पुरुष आहे पण मला गंगुटी करायला आवडलं असतं. जारण मी आत्ताच बघून आलो आणि उत्तम मूव्ही, सस्पेन्स. म्हणजे जर याला स्टार द्यायचे झाले, आजकाल स्टारचा जमाना आहे त्याच्यामुळे स्टार द्यायचे झाले 5 पैकी 5 तरी खूप कमी होतील. 5 पैकी 10 दिले तरी चालतील. कारण खूप दिवसानंतर असा सिनेमा आलेला आहे, खूप दिवसानंतर असा एक्सपिरियन्स हा केलेला आहे. आणि एकही क्षण आपण खुर्ची सोडत नाही, आपण पॉपकॉर्न पडलं तरी तो उचलत नाही, एवढा सुंदर हा सिनेमा झालेला आहे. गुप्ते सर, तुमच्या डिरेक्शनला सलाम आहे. अमृताताई, अनिता, अप्रतिम कामं. तुमच्या सगळ्या कामाला सलाम आणि तुमच्या सगळ्या टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. DOP सरांबद्दल, मिलिंद सरांबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक फ्रेम ही घरी फ्रेम करून ठेवण्यासारखी आहे. म्हणजे असा उत्कृष्ट लाईटिंग, बॅकग्राऊंड स्कोर, सगळीकडे 100 पैकी 100. आणि वेगळा एक्सपिरियन्स जर तुम्हाला घ्यायचा असेल प्रेक्षकांना तर हा सिनेमा नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि माउथ पब्लिसिटी करायला हरकत नाही आहे, कारण प्रत्येकाला जो बघेल त्याला हा सिनेमा आवडेल. आणि थिएटर रिलीज झालं आहे वाटतं, आज रिलीज झाला तो, तर सगळ्या थिएटरमध्ये आहे. प्लीज जाऊन तो एन्जॉय करा. हॅलो नमस्कार, मी आता जारण हा सिनेमा पाहिला आणि अतिशय कमाल फिल्म आहे. इम्पॅक्टफुल फिल्म आहे. म्हणजे भीतीदायक सुख तुम्हाला अनुभवायचं असेल तर थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. ओव्हरऑल सिनेमा खूप कमाल आहे. म्हणजे परफॉर्मन्सेस, कॅमेरा, साऊंड, या सगळ्या गोष्टींची हॉररयुक्त भीती तुम्हाला त्याचं सुख घ्यायचं असेल तर जारण हा सिनेमा तुम्हाला थिएटरमध्ये पाहावा लागेल, थिएटरमध्ये. आणि आता तो तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आहे, सो नक्की बघा. उत्तम फिल्म आहे. काही जेन्युइनली स्केरी मोमेंट्स आहेत आणि पटकन दचकायला होतं, हे होतं. सिनेमॅटोग्राफी, डिरेक्शन, कामं सगळ्यांची उत्तम आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सगळ्यात जास्त आवडलेलं, हा एक प्रोग्रेसिव्ह मेसेज आहे, हा एक चांगला मेसेज आहे. आणि आज अशा पद्धतीची गोष्ट सांगणं गरजेचं आहे. ह्याहून जास्त मी बोलणार नाही कारण की तो फार मोठा सस्पेन्स आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी येऊन हे बघा. हाय नमस्कार, मी श्रुती मराठे आणि मी जारण या फिल्मच्या प्रीमियरला इथे आलेली आहे. मी अजून त्याच्यातच आहे. म्हणजे मला काय बोलावं, कसं बोलावं कळत नाही आहे. पण एक तर परफॉर्मन्सेस तर उत्तम झालेले आहेत, खूपच भारी. म्हणजे अमृताताई, अनिता, सीमाताई, राजन दादा, हे सगळ्यांची 2 गुड परफॉर्मन्सेस झालेले आहेत. मला म्युझिक खूप आवडलं. बॅकग्राऊंड म्युझिक आणि साऊंड डिझाईन या फिल्मचं जे केलेलं आहे ते अप्रतिम केलेलं आहे. सो आय वुड से प्लीज डोंट मिस दिस फिल्म. शक्यतो रात्री बघू नका कारण कदाचित रात्री झोप लागणार नाही. सकाळी किंवा दुपारी बघा, पण ही फिल्म मिस करू नका. नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा अँड हॅव अ गुड टाईम. हॅलो नमस्कार, मी आत्ताच जारण ही फिल्म पाहिलेली आहे आणि खूपच सुंदर हॉररवाली फिल्म आहे. सो तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. माझीसुद्धा यात एक छोटीशी भूमिका आहे. सो मला तर फार मजा आली. आणि काय आहे नेमकं जारण म्हणजे, आणि काय सगळं इतकं असं लुकवाईज तुम्हाला दिसेलच. तर हे नेमकं काय आहे ना, हे बघण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त थिएटरमध्येच जावं लागेल, कारण थिएटरमध्येच ह्या सगळ्या गोष्टींची गंमत येणार आहे तुम्हाला. सो नक्की तुमच्या जवळच्या, लांबच्या, जिथे शक्य होईल त्या थिएटरमध्ये जा आणि जारण ही फिल्म नक्की बघा.